श्री प्रमोद पाटील यांना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय 2025 आदर्शवंत पुरस्कार प्रदान. विविध क्षेत्रात विलोभनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. या प्रसंगी श्री प्रमोद पाटील यांना राज्यस्तरीय आदर्शवंत पुरस्कार माजी मंत्री माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमोद पाटील हे युवा नेते तथा भाजपा इचलकरंजी शहर विधानसभा चिटणीस या पदावर कार्यरत आहेत. 2007 पासून भारतीय जनता पार्टी पक्ष बूथ प्रमुख म्हणून 10 वर्ष काम केले आहे. त्यानंतर गेले 6 वर्ष प्रभाग अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांना मिळालेली पदेही पक्ष संघटनेत केलेल्या कामामुळे व कामाच्या जोरावर मिळाली आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते कायमस्वरूपी तत्पर कार्यरत असतात. सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक कार्यात जातीने काम करणारे भाजपा पक्ष माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिर भरवणे, निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य केले आहे. त्याचबरोबर गणेशनगर, आंबेडकर नगर परिसरात आधार कार्ड, मतदान नवीन नोंदणी करणे व इतर शासकीय कामाचे शिबिर भरवणे, जेणेकरून एकाच ठिकाणी लोकांना सर्व कामे करून मिळावी व त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून महिलांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भागातील 100हून अधिक महिलांचे मोफत फॉर्म भरून दिले आहेत. गणेशनगर परिसरातील प्रलंबित विषयांच्याकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर भागातील साफसफाई, गटारी, लाईट व इतर कामासाठी पाठपुरावा करण्यात त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. त्याचबरोबर न्याय व हक्काकरिता अनेक मागण्यांसाठी पक्षाच्या माध्यमातून मोर्चा, आंदोलने, उपोषण यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. याची दखल घेत जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनल व नीती आयोग भारत सरकार संलग्न कैलासवासी कृष्णाबाई चोडप्पा पाटील फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त मानाचा राज्यस्तरीय 2025 आदर्शवंत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला. सर्वसामान्य युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातून समाधानाची भावना व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होत आहे. या प्रसंगी जयवंत पाटील, दौलत पाटील काका, संजय कुलकर्णी, ऋषिकेश सूर्यवंशी, गोष्टी मालक विनोद शेवाळे आदीसह मित्र परिवार उपस्थित होता. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा